मित्रांनो, एका बागेत एक हिरवगार आंब्याचं झाड असतं। त्या आंब्याच्या झाडाखाली अनेक लोक बसतात आणि त्या आंब्याच्या सावलीचा आनंद घेतात। अनेक पक्षीही त्या आंब्यावर बसतात, अनेक लोक त्या झाडाचे आंबेही खातात। तो आंबा खूप खुश होतो की मी किती लोकांना आनंद देतो। नंतर काही दिवसांनी वातावरण बदलतं, ते आंब्याचं झाड अचानक सुकायला लागतं आणि नंतर तिथं बसणारे सगळे लोक तिथून चालले जातात। कोणीही त्या झाडाखाली बसत नाही। त्या आंब्याच्या झाडावर जी पक्षी यायचे ते पक्षी येणं बंद करतात आणि नंतर काही दिवसांनी परत वातावरण बदलतं, परत ते झाड हिरवं व्हायला लागतं, परत त्याला फळं यायला लागतात आणि तेव्हा परत पहिल्याप्रमाणेच लोक त्या झाडाखाली बसायला लागतात, पक्षी परत त्या झाडावर यायला लागतात। मग तो झाड विचार करतो की जेव्हा माझे वाईट दिवस होते, जेव्हा माझे दुःखाचे दिवस होते, तेव्हा कोणीच माझ्याजवळ आलं नाही आणि जेव्हा माझे चांगले दिवस आले, जेव्हा माझे सुखाचे दिवस आले, तेव्हा आता सगळे माझ्याकडे येत आहे। नंतर जेव्हा थोड्या दिवसांनी परत त्याला खूप फळं येतात, तेव्हा खालून लोक त्याला दगड मारतात। मग तेव्हा ते आंब्याचं झाड परत एकदा विचार करतं की सध्या मी सगळ्यांना इतका आनंद देतोय, सगळ्यांना इतकं सुख देतोय, तरीसुद्धा लोक मला दगड मारताय। सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आयुष्यात जर तुम्ही कुठल्याही दुःखात असाल तर स्वतःवर प्रामाणिकपणाने मेहनत करा। वातावरण बदललं की लोक तुमच्यावर नक्की प्रेम करायला लागतील। आणि दुसरी गोष्ट, यशस्वी झाल्यानंतर तुम्ही लोकांसाठी कितीही चांगली कामं केली तरी लोक त्या झाडाप्रमाणे तुम्हाला दगड मारतच राहतील।